an immediate ceasefire, I think a permanent one, between India and Pakistan, ending a dangerous conflict of two nations with lots of nuclear weapons. And they were going at it hot and heavy, and it was seemingly not going to stop. And I'm very proud to let you know that the leadership of India and Pakistan was unwavering, powerful, but unwavering in both cases, and having these, they really were, from the standpoint of having the strength and the wisdom and fortitude to fully know and to understand the gravity of the situation. And we helped a lot. And we helped also with trade. I said, come on, we're going to do a lot of trade with you guys. Let's stop it. Let's stop it. If you stop it, we're doing trade. If you don't stop it, we're not going to do any trade. People have never really used trade the way I used it. That I can tell you. And all of a sudden they said, I think we're going to stop. And they have. And again, let me say a few words about the historic events that took. तेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तणाव वाढत होता. या सगळ्याबाबत भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी करण्यात मदत केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे. About the historic events that took place over the last few days. On Saturday, my administration helped broker a full and immediate ceasefire, I think a permanent one, between India and Pakistan, ending a dangerous conflict of two nations with lots of nuclear weapons. And they were going at it hot and heavy, and it was seemingly not going to stop. And I'm very proud to let you know that the leadership of India and Pakistan was unwavering, powerful, but unwavering in both cases, and having these, they really were, from the standpoint of having the strength and the wisdom and fortitude to fully know and to understand the gravity of the situation. And we helped a lot. And we helped also with trade. I said, come on, we're going to do a lot of trade with you guys. Let's stop it. Let's stop it. If you stop it, we're doing trade. If you don't stop it, we're not going to do any trade. People have never really used trade the way I used it. That I can tell you. And all of a sudden they said, I think we're going to stop. And they have. And तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा हा आपण ते काय बोलत होते ऐकलं. अणुयुद्धाचा धोका टळला, अनेक जीव वाचले. दरम्यान ही शस्त्रसंधी कायमस्वरूपी राहील असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे, तसा विश्वास दाखवलेला आहे. यासोबतच व्यापाराच्या बाबत देखील त्यांनी सांगितलेलं होतं. आमच्याकडून कुठलाही व्यापार करण्यात येणार नाही असं देखील बजावण्यात आल्याचं ट्रम्प यांनी दावा केलेला आहे. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काय नेमकं पुढे घडतंय जागतिक स्तरावर ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान आता अर्ध्या तासामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील देशवासियांना संबोधित करणार आहेत. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी या अगोदर हे सगळं सांगितलेले मुद्दे, या सगळ्याचा उल्लेख मोदींच्या या संबोधनामध्ये असणार का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण भारत पाकिस्तान शस्त्रसंधी करण्यामध्ये मदत झाली आणि या सगळ्याबाबतचं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा होण्या अगोदरच, म्हणजे भारताकडून अधिकृत घोषणा होण्या अगोदरच स्वतः केलेलं होतं. त्यामुळे देशभर आणि जगभर देखील विविध चर्चांना उधाण आलेलं होतं. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी आता हे मांडलेले मुद्दे, युद्ध थांबवलं नाही तर आम्ही कुठल्याही प्रकारचा व्यापार करणार नाही असा इशारा दिलेला होता. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मुद्दे देखील मांडलेले आहेत. आम्हाला ही शस्त्रसंधी करण्यात आम्ही त्यांची मदत केली असं देखील अमेरिकेनं सांगितलेलं आहे. स्वतःची पाठ थोपटून घेतलेली आहे अमेरिकेनं. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मोदी अर्ध्या तासामध्ये जेव्हा देशवासियांना संबोधित करणार आहेत, त्या सगळ्याबाबत आता भारताची भूमिका स्पष्ट करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक विश्वास देखील व्यक्त केलेला आहे, तो म्हणजे की भारत आणि पाकिस्तानमध्ये जी शस्त्रसंधी झालेली आहे ही कायमस्वरूपी राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. यासोबतच ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानला इशारा दिलेला होता की जर तुम्ही शस्त्रसंधी थांबवली नाहीत, जर शस्त्रसंधी केली नाही तर आम्ही कुठल्याही प्रकारचा व्यापार तुमच्यासोबत करणार नाही असं देखील ट्रम्प यांनी सांगितलेलं होतं. असा दावा त्यांनी आता नुकताच केलेला आहे. त्यामुळे आता अवघ्या 22 मिनिटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा आता देशवासियांना संबोधित करतील तेव्हा या सगळ्याबाबत भारताची नेमकी काय भूमिका असेल, आपलं
जे धोरण आहे ते यापुढचं नेमकं काय असेल हे मोदी स्पष्ट करणार का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तेव्हा आता भारत पाकिस्तानमध्ये जी शस्त्रसंधी झालेली आहे त्यामुळे आता अमेरिकेची जी भूमिका होती ती महत्त्वाची ठरलेली आहे का, या सगळ्याचं उत्तर आता अवघ्या अर्ध्या तासामध्ये मोदींच्या भाषणात मिळणार का पाहणं महत्त्वाचं ठरेल. याशिवाय आम्ही न्यूक्लिअर वॉर हे थांबवलेलं आहे, अणुयुद्धाचा धोका टळलेला आहे, कोट्यावधींचे जीव वाचलेले आहेत असं देखील ट्रम्प यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. We're not going to do any trade. People have never really used trade the way I used it. That I can tell you. And all of a sudden they said, I think we're going to stop. And they have. And they did it for a lot of reasons, but trade is a big one. We're going to do a lot of trade with Pakistan. We're going to do a lot of trade with India. We're negotiating with India right now. We're going to be soon negotiating with Pakistan. And we stopped the nuclear conflict. I think it could have been a bad nuclear war. Millions of people could have been killed, so I'm very proud of that. I also want to thank Vice President Vance and Secretary of State Rubio for their work and efforts. They worked very hard on that. We also, as you know, created a situation where the Houthis, for the